जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. महात्मा फुले कन्या विद्यालय बचावासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन. विविध पक्ष संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा. जळगाव जामोद दिनांक 6 जुलै. महात्मा फुले कन्या विद्यालयाच्या परिसरातील 1200 चौरस मीटर जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी वर्ग करण्याच्या नगर परिषदेच्या निर्णयाविरोधात आज महात्मा फुले कन्या विद्यालय बचाव आंदोलन समितीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, समता परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनाची सुरुवात महात्मा फुले कन्या विद्यालयात जाऊन करण्यात आली. यावेळी आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक विद्यार्थिनींनी शाळेचे मैदान व मोकळी जागा कायम ठेवण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित पालकांनीही आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा देत मुलींच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याची भूमिका मांडली. त्यानंतर सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने नगर परिषद जळगाव जामोद येथे एकत्र आले. नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करून प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शाळा वाचवा, शाळा वाचवा, महात्मा फुले शाळा वाचवा. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मुलींना द्या शिक्षणाचा अधिकार, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात नगर परिषदेकडून शाळेच्या 1200 मीटर जागेचे उपजिल्हा रुग्णालयासाठी वर्गीकरण करण्याचा ठराव तात्काळ रद्द करावा. शाळेची संपूर्ण जागा शैक्षणिक उद्देशासाठी कायमस्वरूपी सुरक्षित ठेवावी. तसेच या निर्णयाची निष्पक्ष चौकशी करून रुग्णालयासाठी पर्यायी शासकीय जागेची निवड करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की उपजिल्हा रुग्णालयाला कोणताही विरोध नसून मुलींच्या शाळेची जागा कमी करून रुग्णालय उभारण्यास ठाम विरोध आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असलेल्या मुलींच्या शाळेवर घाला घालण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. यावेळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई संदीप वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राम विजय बुरुगले, महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी सौ ज्योतिताई ढोकणे, शिवसेना नेते गजानन भाऊ वाघ, तुकाराम काळपांडे, भीमराव पाटील, नगरसेविका सौ संगीताताई विलास भारसाकडे, नगरसेविका डॉक्टर शमीना शाकिर खान, नगरसेविका सौ मीनाताई राजेश सातव, नगरसेविका फरजाना बी सय्यद अफरोज, नगरसेविका सौ वैशाली निलेश तायडे, राजूभाऊ घुटे, समाधान दामधर, नासिर भाई, अर्जुन घोलप, डॉक्टर शाकिर खान अँड संदीप मानकर, अजहर देशमुख, जुनेद शेख अँड रतन इंगळे, हुसेन डायमंड, हुसेन राही, सय्यद अफरोज, शमीम भाई, असलम भाई, विष्णू इंगळे, प्रमोद पाटील, जुबेर पटेल, विनोद धनदर, निलेश तायडे, गजानन वानखडे, राम वानखडे, गजानन देविकार, राजिक भाई, शारिक भाई, एजाज भाई, मंगेश जामोदे, गौरव इंगळे, धनंजय बंबटकार, प्रभुदास बंबटकार, दिनेश ढगे, महेंद्र बोडके, तुकाराम गटमणे, रमन इंगळे, ईश्वर म्हसाळ, रुपेश इंगळे, गौरव भड, श्रीकृष्ण बावस्कर, राजेश वानखडे, सुरेश वानखडे, डॉक्टर अरुण वाखोंडे, विजय गुरव, समद जहांगीरदार, रमेश मोदी व काँग्रेस पक्षासह शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, समता परिषद तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि नागरिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन समितीने प्रशासनाला इशारा दिला की शाळेच्या जागेवरील ठराव तात्काळ रद्द न झाल्यास लोकशाही मार्गाने यापेक्षाही तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल.